हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. अजून काही नाही तिकडे जावा, मला काही कळत नाही बोलायचं मग. तर चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर मी उठली, आंघोळ वगैरे केली, चहा पाणी झालेला आहे. त्यानंतर आज मिस्टर सुट्टीवरच आहेत, गुरुवार घरीच आहेत. आणि मग मी आंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे केली, डायरेक्ट लागलेली स्वयंपाकाला. आज लवकर ते घरी आहेत म्हणल्यावर लवकर स्वयंपाक करावं लागते, असंही स्वयंपाक करावंच लागते टिफिनसाठी. पण मग आता म्हणलं लवकर स्वयंपाक करावा आणि जाऊ कुठंतरी बाहेर. आज सुट्टीच आहे म्हणल्यावर आता मी करत आहे बघा वांग्याची भाजी. इकडे वांगे कापून ठेवले, इकडे पीठ मळून ठेवलेलं आहे. वांग्याची भाजी चपाती करणार आहे. त्यानंतर तुम्हाला माझी देवपूजा दाखवते. तर हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. हा व्हिडिओ आहे मागच्या गुरुवारचा. सॉरी, खूप लेट झालेला आहे पोस्ट करण्यासाठी. तर माझी देवपूजा वगैरे झाली होती आणि आज सकाळी सकाळी लवकर कामं आवरले. मयंक इकडे टी व्ही बघत होता आणि मला अजून भांडे घासायचे होते. बरेच मी भांडे घासून ठेवले. हे बघा, सगळे डबे रात्री घासून ठेवले होते, सगळे व्यवस्थित जिथल्या तिथं किराणा लावला. त्यानंतर मी सकाळी उठली, पटकन आवरलं, देवपूजा वगैरे केली. म्हणलं लवकर स्वयंपाक करावा, म्हणजे लवकर आपल्याला अजून भांडे घासता येतात. मी एवढे भांडे घासून सुद्धा बरेचसे भांडे राहिलेले होते घासायचे. काय करता मग मी म्हणलं आधी स्वयंपाक करून घ्यावं, जेवण करून घ्यावं, आणि मग काही टेन्शन नसतं. एकदा जेवण केलं की मग रात्रपर्यंत जरी भांडे घासले तरी काही टेन्शन नाही. आणि लवकरच मी होम टूर देणार आहे. तर मी जे भांडे वगैरे घासून डबे लावले ते कसे दिसतात मला पटकन कमेंटमध्ये सांगा. मी आता इकडे करत आहे वांग्याची भाजी. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की द लाईफ स्टोरी पॉडकास्ट या यूट्यूब चॅनलवरती माझा पॉडकास्ट झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आहे ना, मी माधुरीताईचा विषय घेतला होता बरं का, आणि आदितीताईचा पण विषय घेतला होता. पण काय झालं, त्यांनी व्हिडिओ एडिटिंगला दुसऱ्यांना दिला आणि तेवढा भाग कट करण्यात आला, कारण व्हिडिओ खूपच मोठा झाला होता. त्यामुळे काही काही भाग असे आहेत जे कट करण्यात आले. तर आता त्यांना काही माहिती नव्हतं की कोणता भाग कट करायचा, कोणता ठेवायचा. तरी पण मी एकदा बोलली होती, पण त्यांच्या लक्षात नसेल आलं. तर असं वाटलं मला तरी असं वैयक्तिक वाटते की माधुरीताईची माफी मागायला पाहिजे. तरी पण मी त्यांना पर्सनली सांगितलं, ज्यावेळेस माझा पॉडकास्ट झाला होता तेव्हा पण सांगितलं की ताई मी तुमचं नाव घेतलेलं आहे. आणि त्यानंतर पण सांगितलं की म्हणलं आता असा विषय झालेला आहे, त्यांनी भाग कट केलेला आहे, तर मी काय करू मलाच कळत नाही आहे. ताईला नाही राग आला बरं का त्याचा, पण दुसऱ्याचं कोणतरी म्हणत होते वाटतं की ताईचं नाव नाही घेतलं वगैरे, तर असं मला ऐकायला आलं. पण मी काय म्हणते, या बायकांना स्वतःच्या ताटामध्ये वाढून ठेवलेलं दिसत नाही, दुसऱ्याच्या ताटामध्ये कशाला डोकत असतील. तर अशा पद्धतीने बघा, मस्त वांग्या बटाट्याची भाजी केलेली आहे. या तुम्ही पण जेवण करायला. भाज्या आता मला छान जमतात, शिकून घेतलेल्या आहेत. कधी मला पूजाताई सांगतात, कधी आदितीताई सांगतात, कधी वहिनी सांगतात, किंवा कधी कधी मी यूट्यूबवर पण बघते. पण आधी पण मला भाज्या यायच्या, पण एवढ्या टेस्टी नाही. पण आता खूपच टेस्टी होत आहेत, छान होत आहेत, मिस्टरांना आवडतात पण. तर त्यानंतर मी भाजी वगैरे करून घेतली, नंतर चपात्या वगैरे करून घेतल्या, आणि अजून बरेचसे भांडे आहेत तेवढे वगैरे घासून झाले की मी लवकरात लवकर होम टूर, तुमच्यापेक्षा आहे ना मला जास्त घाई झालेली आहे होम टूर द्यायची. आता हे जे डबे लावलेले आहेत तुम्ही बघताय, हे कसे दिसत आहेत मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्यापेक्षा जास्त घाईच मलाच झालेली आहे होम टूरची, त्यामुळे अजून मला बरंच काही आवरायचं होतं. भांडे तर झालेच जेमतेम, पण अजून जे भांडे राहिले ते घासून घेतल्यानंतर मला कपाट पण आवरायचं, फ्रीज पण आवरायची, पलंगातलं पण आवरायचं, बऱ्याच गोष्टी आवरायच्या होत्या. तर होईल तेवढा लवकर मी होम टूर आणण्याचा प्रयत्न करते व्हिडिओ, ठीक आहे. आणि त्यानंतर मी दुपारचं जेवण वगैरे वाढून घेतलं, म्हणजे लवकरच जेवण वगैरे केलं. आज स्वयंपाक लवकर केला होता मी, त्यामुळं लवकर त्यांना जेवण वगैरे वाढून दिलं. मी हे दही जमवलेला होता बघा माझ्याकडे, तर ते तसलं काही भांडं नाही दही जमवायचं, म्हणजे ते मातीचं नाही का, आपण आदितीताईच्या व्हिडिओमध्ये बघितला होता. तर आदितीताईच्या व्हिडिओची लिंक पण खूप जण मला विचारतात, तर तुम्हाला सांगते, आदिती मोटिवेशन जरी सर्च केलं तरी तिचा चॅनल पहिल्याच नंबरला येतोय. तिथून जाऊन तिला सबस्क्राईब करा आणि तिचे पण व्हिडिओ बघा, छान व्हिडिओ काढते. त्यानंतर मी यांना दोघांना वाढून दिलं जेवणाचं. भूक नाही आम्हाला. भूक नाही. का भूक नाही? जेवून घ्या, जेवा. आता किती वाजले? 11:30 वाजले, तरी यांना भूक नाही. काय करावं सांगा? खा पटकन, भांडे घासायचे मला अजून. हॅलो, वेलकम बॅक. तर त्यांना जेवण वगैरे वाढून दिलं. म्हणलं जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ एडिट करायचा आहे तोपर्यंत व्हिडिओ एडिट करून घेते. तर अजून व्हिडिओ वगैरे एडिट करते, जेवण करते, मग अजून थोडेफार भांडे आहेत पलंगात आणि त्या सोफ्यामध्ये, तेवढे भांडे अजून काढून घासायचेच आहेत. तरी बऱ्यापैकी आवरले भांडे. आता घर असं प्रसन्न वाटतं, छान. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि मयंकच्या शाळेचं ॲडमिशनचं बघायचं आहे. आता त्याला शाळा ओळखायची आहे, कुठली चांगली आहे बघत आहे मी शाळा.
लवकरच त्याला शाळेत पण ॲडमिशन, कारण आता ॲडमिशन चालू आहेत वाटतं, पेपर संपले ना मग लगेच ॲडमिशन चालू होतात. वेळेवर ॲडमिशन नाही भेटलं तर काय करावं. काही काही शाळांमध्ये ॲडमिशन असे असतात की फुल झाले की पण परत भेटत नाही, म्हणजे मोजकेच तेवढे पोरं घेतात ते, काहीतरी 30-35 त्यांची एका वर्गामध्ये संख्या असते, तेवढ्या संख्येने ते पोरं घेतात. त्याच्यामुळं लवकर जाऊन मग यांच्या ॲडमिशनचं पण बघायचं आहे, घर पण आवरायचं आहे. कारण मी जेव्हापासून इथं पसारा टाकल्यावर काहीसुद्धा आवरलेलं नव्हतं. हे बघा इथं बेडरूममध्ये सुद्धा सज्जावर राड आहे. आमच्या इकडं सब्जा म्हणते, तुमच्या इकडं काय म्हणते, कोटमाळा. तर हे सज्जावर राडा आहे, हा राडा आवरायचा आहे. कपाटात राडा झाला आहे तो पण आवरायचा आहे. पलंगात पण राडा आहे तो पण, फ्रीज पण आवरायची आहे. बरंच आता आवरू. मला तरी वाटते सगळं आवरता आवरता मला 8 दिवस जाणार आहेत. मग होम टूरचा व्हिडिओ देईन मग तुम्हाला. ओके, तर चला व्हिडिओ एडिट करते, बोलू आपण थोड्या वेळाने. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. खूप 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 मोठी गुड न्यूज आहे. तर गुड न्यूज अशी आहे की आता मी व्हिडिओ वगैरे एडिट करत होती ना, मग त्यांना दोघांना सांगितलं, काय त्यांना दोघांना सांगितलं, म्हणलं अजिबात मला डिस्टर्ब करू नका. मग माझा व्हिडिओ वगैरे एडिट झाला आणि डाउनलोडिंगला टाकला आणि सहज मी पुढे गेली. त्यांना जेवण वाढून दिलं तर म्हणलं झालं का जेवण. तर त्यांनी मला एक खूप छान अशी गुड न्यूज सांगितली. टँडॅन, तुम्हाला गुड न्यूज सांगते मी खूप 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 हॅप्पी आहे. हा गुड न्यूजच्या अगोदरच दही खायला लागला. तर गुड न्यूज अशी आहे की आपला जो हा यूट्यूब चॅनल होता याला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि ते प्रॉब्लेम सॉल्व केला मी तिकडे. म्हणजे जेव्हा मी पॉडकास्टला गेली होती ना, तर त्या सरांचे मित्र होते, त्यांच्याकडून मी तो प्रॉब्लेम सॉल्व करून घेतला. पण मला वाटलं नव्हतं की एवढं लवकर त्याचं रिझल्ट छान, म्हणजे मी किती तू उठल्यावर मी दही खायला स्टार्ट केलं. अच्छा, मी किती हॅप्पी आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत. मला असं सॉरी, मला विश्वास बसत नाही आहे. म्हणजे एकतर ही गोष्ट नाही सांगायला पाहिजे. बघा मला कसं तरीच व्हायला लागलं बाबा. थांबा 1 मिनिट. अति आनंद पण चांगला नाही बाबा. खरं तर ही गोष्ट नाही सांगायला पाहिजे, पण तुम्हाला माहिती आहे माझ्या कुठं तोंडावर ताब आहे, मला कुठं कंट्रोल होतो आहे. तर फायनली आपलं मी हा चॅनल कधी क्रिएट केला होता, 1 मार्चला. हां ना, 1 मार्चला काहीतरी, फेब्रुवारीमध्ये 22 फेब्रुवारी का 1 मार्च, मला कन्फर्म तारीख आठवत नाही आहे. पण मार्च जरी धरला आपण तर मार्च पूर्ण आणि एप्रिल अजून पूर्ण जायचं आहे. म्हणजे 1 मंथ, एकाच महिन्यात 2 महिने धरू आपण. 2 महिन्यामध्ये एकतर माझा ज्या दिवशी बड्डे होता त्याच दिवशी, माझ्या बड्डेच्या दिवशी माझा चॅनल मॉनिटाईज झाला होता. त्यानंतर मग ते पिनसाठी अप्लाय करायचं असतं ना, गुगल पिन येतो, त्यासाठी 21 दिवस लागतात. पण माझं 5च दिवसामध्ये पिन आला. आणि त्यानंतर एवढं छान, म्हणजे फर्स्ट पेमेंट आलेलं आहे या चॅनलचं. मी दाखवणार नाही कारण ही मोबाईलमध्ये मग विषय काय झाला दाखवू नाही शकत ना, कारण माझ्या हातात कॅश नाही आहे आता, नाहीतर ते पण दाखवलं असतं. तर विषय काय झाला, ॲडसन एका व्यक्तीचा एकच वेळेस बनतो लाईफमध्ये. म्हणजे ॲडसन अकाउंट असतो, त्याच्यावरून पेमेंट येत असतो यूट्यूबचा. आता बरेच महिला मला पण विचारतात की ताई व्हिडिओ कसे बनवतात किंवा ते सांग, तर मी त्याच्यावर व्हिडिओ बनवीन. पण हे शॉर्टकटमध्ये एवढं सांगते की ॲडसन अकाउंट बनवायचा असतो यूट्यूबचा पेमेंट घेण्यासाठी. तर ॲडसन अकाउंट मी त्यांच्या नावाने बनवलं, कारण लाईफमध्ये एका व्यक्तीचा एकच अकाउंट बनतो, परत दुसरा बनत नाही. तर मग मी त्यांच्या नावाने अकाउंट बनवलं होतं. मग त्यांचंच नाव, ॲड्रेस, मोबाईल नंबर, सगळ्या गोष्टी, अकाउंट नंबर वगैरे त्यांच्यात द्यावं लागलं. तर त्यांच्या अकाउंटवर पेमेंट आलेलं आहे. आणि हे मला खूप म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. या आनंदामध्ये मी काहीतरी एक छोटीशी पार्टी नक्की मी सेलिब्रेट करणार किंवा काहीतरी मी करणार नक्की. पण मी खूप खुश आहे. ते शब्द तुम्हाला आनंद व्यक्त नाही करता येते मला. आता ते तिकडं बसले तिकडं बनेनीवर, त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओमध्ये घेत नाही. मला तसले व्हिडिओ काढायला नाही आवडत. आता बरेच असतात बायका, ते नवरा असंच बसला असलं की असेच व्हिडिओमध्ये घेतात, कसे व्हिडिओ काढतात, कसे दाखवतात. माझ्या सुरुवातीपासून व्हिडिओ ना मी कधी वेगळं असे कसे काय कपडे घालून ना कधी व्हिडिओ काढले, ना मी त्यांना कधी असलं बनेनीवर दाखवलं किंवा असले फालतू चाळे नाही करत. तरीसुद्धा जे लोक फालतू चाळे करतात, फालतू व्हिडिओ दाखवतात, फालतू नवरा बनेनीवर जरी बसला असेल तरी त्याला व्हिडिओमध्ये असं घेतात, त्यांना लोक जास्त सपोर्ट करतात. आम्ही एवढे चांगले व्हिडिओ बनवून आम्हाला सपोर्ट करत नाही. पण ठीक आहे, जे काही आहे, जेही पेमेंट आलेला आहे तो माझ्या मेहनतीचा आहे, माझ्या कष्टाचा आहे. मी नवीन चॅनल उघडला, मला वाटलं पण नव्हतं, मला अपेक्षा पण नव्हती. आणि याचं सगळं श्रेय माझ्या यूट्यूब फॅमिलीला जातो.
कारण यूट्यूब फॅमिलीने मला सपोर्ट केला आहे. म्हणजे मी चॅनल क्रिएट केलं होतं तेव्हा फक्त त्यांना सांगितलं की आता इथून पुढचे व्हिडिओ त्या चॅनलवर येणार. अक्षरशः एका दिवसात 1000 फॉलोअर्स झाले होते. एका दिवसात मला विश्वास बसत नाही, एका दिवसात 1000 फॉलोअर्स आणि 2-4-8 दिवसातच चॅनल मॉनिटाईज झालं. विचार करा. तर हा सगळा तुमचा प्रेम सपोर्ट आहे आणि जेवढं मी कमवले ना इज्जतीने तेवढेच माझ्यासाठी बस आहे. मी व्हिडिओसाठी कधी कुठल्याही खालच्या थरावर जाणार नाही किंवा असं हापस कपडे घाल किंवा वेगळ्याच पद्धतीचे कपडे घाल किंवा मध्येच काहीतरी सोंग कर किंवा नवऱ्यालाच कसं आहे तसं दाखव. म्हणजे बऱ्याच बायका नाही का यूट्यूबवर खूप विचित्र पद्धतीचे व्हिडिओ काढतात, एकदम बेकार कंटेंट देतात. तसं मी काही करणार नाही. मी फक्त माझा आनंद दाखवते, माझ्या लाईफमध्ये कसे वाईट दिवस होते, कसे चांगले दिवस आले, काय चेंजेस केले, काय कसं काय झालं, एवढंच मी माझा आनंद दाखवत असते. आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करावा मला अशीच अपेक्षा आहे. 2 शब्द मी त्यांना काहीतरी बोलायला लावीन, पण आता नाही, थोड्या वेळाने. मला आता लई जोरात भूक लागलेली आहे. पहिले मी जेवून घेते आणि पेमेंट आलेला आहे, कसं का असो ना, जेवढं का असो ना, पण हा माझा मेहनतीचा आहे, माझ्या कष्टाचा आहे. कारण मी चॅनल क्रिएट केलं, त्यानंतर मी व्हिडिओ टाकले, व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं, थंबनेल बनवणं, पोस्ट करणं, त्यावर लोकांचे कमेंटचे रिॲक्ट देणं. जेव्हा लोक कमेंट करतात त्याचा त्रास वेगळं होतो आणि मोबाईल बघू बघू आपले डोळे दिसतात, आपला टाईम वेस्ट होतो. त्याच्यामध्ये आपला नेटचा खर्च, वायफाय मी पटकन बसवून घेतला इथं शिफ्ट झाल्यानंतर. म्हणजे बऱ्याच गोष्टीची याच्यामध्ये मेहनत असते ना. काही लोकांना असं वाटतं की तुम्हाला यूट्यूबवरून पैसा कमवायला पाहिजे, यूट्यूबवरचा आयताच पैसा पाहिजे आणि घरी बसून पैसा कमवायला पाहिजे, आणि काय कमेंट करतात. तर तुम्हाला सांगते याच्यामध्ये आयता पैसा नाही आहे. आता तुम्हाला सांगते, आमच्या रूम मालकीन ताई पण आहेत, त्यांनी पण मला म्हणजे यूट्यूबबद्दल सांगितलं होतं त्यांच्या की ते पण 4 वर्षापासून यूट्यूबवर मेहनत करतायत, पण चॅनल त्यांचा मॉनिटाईज नाही झालेलं आहे अजून पण. विचार करा याच्यामध्ये किती मेहनत करावं लागते, किती कष्ट घ्यावे लागते, तेव्हा जाऊन चॅनल मॉनिटाईज होतो. चॅनल मॉनिटाईज झाल्याशिवाय पेमेंट येत नाही आणि तो पेमेंट येण्यासाठी पण कंटिन्यू मेहनत करावं लागते. तेव्हा कुठं $100 झाल्याशिवाय पेमेंट रिलीज होत नाही. तर विचार करा याच्यामध्ये मेहनत नाही का, याच्यामध्ये फुकट पैसा भेटतो आहे का. तर असते काही लोकांची मानसिकताच तशी की ज्यांना वाटतं ना सोशल मीडियावरून तुम्ही फुकट पैसा नाही बाबा. सोशल मीडियामध्ये लय डोकं लावून इथं व्हिडिओ बनवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करावं लागतात ना, त्याच्यामध्ये लय मेहनत असते. आपले डोळे दिसतात, आपला टाईम वेस्ट होतो, आपण कंटिन्यू ते मोबाईल पाहत राहतो, कंटिन्यू हे कसं करायचं, थंबनेल कसं बनवायचं, व्हिडिओ कसं, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये, बरीच मेहनत असते. फक्त फरक एवढाच आहे की कोणी हार्डवर्क करते, कोणी स्मार्ट वर्क करते. स्मार्ट वर्क म्हणजे आपण डोकं चालवून काम करून पैसे कमवतो, आणि काही लोक असे आहेत जे हार्डवर्क करतात, त्यांना शरीराची मेहनत करून कष्ट करून पैसे कमवायला लागतात. तर आमच्याकडे आहेच तेवढं डोकं, त्याच्यामुळे आम्ही स्मार्ट वर्क करतो. नसतं तर आम्हालाही कुठंतरी जाऊन काहीतरी काम करावंच लागलं असतं, बरोबर का नाही. तर मी म्हणते घरी बसून जर थोडीशी इन्कम होत असेल, आपल्याला काहीतरी आपण चांगलं शिकवत असेल लोकांना, त्याच्यातून इन्कम होत असेल तर काय वाईट आहे नाही का. तर जाऊ द्या, बोलायला गेलं तर भरपूर काही आहे. बाकी ज्याची त्याची सोच, लोकांना जसं विचार करायचं तसं करतील. आपल्याला लोकांशी घेणं देणं नाही. आपल्याला काय वाटते वैयक्तिक आपले विचार मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, म्हणून मी माझे विचार माझ्या व्हिडिओद्वारे मांडत असते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर अजून छान सपोर्ट करा. छान पेमेंट आला, एवढं सांगता येत नाही कारण ते यूट्यूबला अलाउड नसतं पेमेंट सांगणं, त्याच्यामुळे नाही तर मी नक्की सांगितलं असतं तुम्हाला. कारण मी जर पेमेंट सांगितलं इथं किती आला तर ते यूट्यूब जे असतं ना स्ट्राईक देतं, त्यामुळं नाही सांगू शकत. तर थोडं घ्या समजून, असू द्या. चला असं सपोर्ट राहू द्या, बोलू थोड्या वेळाने. आता मी जेवण वगैरे करते. तर परत एकदा थँक्यू सो मच सगळ्यांना. यांना दाखवता नाही शकत मी, यांचे 2 शब्द घेऊ तरी आपण. मग मिस्टर हबी मिस्टर हबी सांगितलं क्या लग रहा है तुमको अभी? तुमको कैसा लग रहा है अभी? ठीक ही लग रहा है. ठीक काय ठीक लग रहा है? अच्छा हमारा लग रहा है, पेमेंट आ गया है, यूट्यूब का पहला पेमेंट आ गया है हमारा. तो आपका इस पे क्या बोलना है? 2 शब्द हमारे मोबाईल में बोलो. सांगितलं का आलेलं किती आलं ते? पेमेंट नाही सांगावं लागत हो, तसं चालत नाही सांगून किती आले. फक्त पेमेंट आले एवढंच, पहिलं पेमेंट आले. मला सांग ना किती आला. हा सांगते ना. सांगा ना तुम्हाला कसं वाटतंय मिस्टर? छान 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 आनंद झाला. अहो खूप माईक आहे आनंद, ते, माईक आहे तुमचा, असं इंटरव्ह्यू घेते मी. खूप खूप आनंद झालेला आहे. हा चांगला व्हिडिओ काढते का मी? तुम्ही फॅन आहात का माझे? Yes, yes, yes. खूप मोठं fan. असणार का? असं सपोर्ट करत जा आम्हाला. Thank you, करणार thank का you. आम्हाला हो, सपोर्ट? नक्की 100%. हा तुमचा प्रेम सपोर्ट असू द्या. आवाज नको करू बाबा. ओके. हा 2 शब्द मांडा ना तुमचे. मी 4 शब्द मांडले, तुम्ही 2 तर मांडा. सांगितलं की खूप आनंद झाला हा. पेमेंट आलेलं बघून. हा असंच पेमेंट येत राहू महिन्याला तुला. हो त्यासाठी महिन्याला एवढा कमी महिन्याला?
हं? जास्त मेहनत करायची आहे अजून मला. जास्त येऊ हां त्याच्यापेक्षा डबल येऊ टेबल येऊ हां टिबल चौबल म्हणा चोबल येऊ ते तेव्हा, हां. हं. अजून बस आशीर्वाद द्या. नाही 100 एक्स्ट्रा या आई गं. तू कुठं हात टाकतो तिथं? असं टाकलेला चेपला. हां तर चला मग मित्रांनो, आज कुठं मग पेमेंट आल्याच्या खुशीमध्ये कुठं नेता, काय करता, काय सांगा मला पटकन. पेमेंट आल्याच्या आनंदामध्ये काहीतरी करायला पाहिजे, पार्टी करायला पाहिजे, केक काटायला पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे. माझ्या चॅनलचे 10K सबस्क्रायबर झाले तेव्हा सुद्धा केक नाही कापला, मॉनिटाईज झाला तेव्हा सुद्धा नाही कापला, आणि आता पण पेमेंट आला तेव्हा सुद्धा काय दिसत नाही. असं थोडी असतं. बघू संध्याकाळी काहीतरी नियोजन लावू काय पार्टीचं. तर चला मित्रांनो, बघू काय होते, तुम्ही कंटिन्यू करा. जेवण वगैरे केलं दुपारी आणि एवढी झोप लागली, बापरे. आनंदाच्या भरात झोप लागली. लोकांना आनंदाच्या भरात झोप लागत नाही आणि मला आनंदाच्या भरात एवढी गाढ झोप लागली की डायरेक्ट संध्याकाळी सुटली. मग म्हणलं चला आता स्वामींच्या केंद्रात जाऊन यावं. आज गुरुवार पण आहे आणि आज छान, म्हणजे आज एवढी आनंदाची बातमी, त्यात गुरुवार, एवढं छान वाटत आहे. म्हणलं चला स्वामींच्या दर्शनाला जाऊन येऊ. त्यानंतर तुम्हाला आठवतं का मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 3000 रुपयामध्ये फुल बॉडी चेकअप त्यांच्याकडे शिबिर चालू होता वाटतं. तर त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत माझे, आणि माझे येण्यासारखे ते टाचं दुखत राहते, पाय दुखत राहते. त्यामुळं डॉक्टरनी विटॅमिनची कमी सांगितलेली आहे. विटॅमिन 2-3 प्रकारचे विटॅमिन कमी आहे असं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांच्या त्या गोळ्या औषधं चालू करायच्या. 6 महिने तरी लागतील म्हणे रुटीनला यूज तर. त्यामुळे हातपाय दुखतात आणि अशक्तपणा आल्यासारखा होतो आणि विनाकारण काम न केल्याचा बी थकवा होतो. हे एवढे मोठे रिपोर्ट्स आलेले आहेत. हे बघ, चांगला बंडलच आहे रिपोर्ट. पण सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, फक्त विटॅमिनची कमी आहे म्हणले. बाकी तेवढं कवर झाले की मग काही टेन्शन नाही. तर चला आता आवरते. भांडे घासायचे पडले ते आधी सोडते, पण आधी मंदिरात जाऊन येते. मंदिरात जाऊन आल्याशिवाय मला काही बरं वाटणार नाही. आणि तसं पण आज गुरुवारही जायलाच पाहिजे. स्वामींचे गुरुवार मला चालू करायचे. आधी मी गुरुवार धरायची, लग्न झाल्यापासून मोडलेत. तर अक्कलकोटला जाऊनच मी चालू करणार आहे. जेव्हा मी अक्कलकोटला जाईल तेव्हा मी गुरुवार चालू करणार. पण बघू आता कधी लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करते. कधी जाणं होते माहीत नाही. तर तुम्ही करा कंटिन्यू, मी आवरते, मग आपण निघू. आज पण तसंच झालं. व्हिडिओ पुढचा शूटच केला नाही मी. आम्ही मस्त बाहेर गेलो, स्वामींचे दर्शन वगैरे घेतले. त्यानंतर पार्टी वगैरे काही केली नाही, कुठलाही सेलिब्रेशन केला नाही. घरी आलं, स्वयंपाक केलं, जेवण केलं आणि झोपलं आणि विसरलीच मी व्हिडिओ कंटिन्यू करायचा. तर अशा पद्धतीने फायनली माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे. खूप छान वाटलं, खूप छान पेमेंट आलेलं आहे. तुमच्या सगळ्यांचं सपोर्ट, प्रेम असंच राहू द्या. आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप परत एकदा धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे आभार की असं प्रेम सपोर्ट राहू द्या. छान सपोर्ट करताय. आणि माझं जुनं चॅनल आहे त्याला पण मी कंटिन्यू करणार आहे, कारण एवढं मी 80K पर्यंत एका वर्षाच्या आत ते चॅनल आणलं. आणि मला अचानक असं म्हणजे बंद करू वाटत नाही. मला प्ले बटन घ्यायचे, माझी खूप इच्छा आहे की यूट्यूबचे प्ले बटन आले पाहिजे. त्यासाठी मला तेच चॅनल कंटिन्यू करायचं आहे. परत याच्यावर 1-2 वर्ष मेहनत करून मग मला परत याच्यावर प्ले बटन भेटू शकतं. पण त्याच्यावर मला काहीतरी 2-4 महिने मेहनत केली ना तर मला 100% त्याच्यावर प्ले बटन भेटेल. तर करिश्मा ऑफिशियल असं यूट्यूब चॅनल आहे. मला तरी असं वाटते तिकडच्याच लोकांनी इकडे सगळ्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही. आणि राहिली गोष्ट माधुरीताईसाठी, तर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे त्या विषयावर. तो विषय इथं नाही घेणार, पण स्पेशल व्हिडिओ बनवून सगळ्यांचा गैरसमज मी दूर करणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.